आल्यानंतर कायम बरं वाटतं. आणि आज मी अशा ठिकाणी आली आहे की जिकडे माशांच्या घमघमाटाने एरवी ज्याची आम्ही वाट बघत असतो. गोव्यामध्ये आम्ही मासे खायला येतो. मला आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिला प्रश्न हाच विचारला की तुम्ही मासे खाता ना म्हणून. कारण आज आपण ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवलला आलोय आणि मी मासे भरपूर खाते. गोव्याची माणसं जितकी गोड असतात, गोव्याला जितकं सुंदर कल्चर आहे, तितकंच गोव्याची खाद्य संस्कृती सुद्धा एक्सप्लोर करायला आम्ही सगळेजण महाराष्ट्रातूनच काय तर फक्त देशभरातून नाही तर परदेशातून सुद्धा माणसं येत असतात. गोव्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे आणि आज इकडे तुमच्या सगळ्यांबरोबर ह्या सगळ्या माशांवरती ताव मारायला खरंच खूप मजा आली. गोवेकरांचं कायमच मराठी सिनेसृष्टीला प्रेम मिळत असतं. इफ्फी सारखे महत्वाचे फेस्टिवल सुद्धा गोव्यामध्ये होतात. त्यामुळे गोव्याच्या संस्कृतीबद्दल आणि गोवेकरांच्या प्रेमाबद्दल मी वेगळं बोलण्याची गरज नाही. आपण सगळेच जण बाकी सगळ्यांचीच भाषण ऐकायला किंवा ते या फेस्टिवलबद्दल काय बोलतायत हे ऐकायला उत्सुक होत. पण गेली 5 वर्ष हे फेस्टिवल चालू आहे आणि यावर्षी मला याचा भाग होण्याची संधी मिळाली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भरपूर छान मासे खाता आले. त्याबद्दल मी खरोखरच सर्वांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा असंच आपल्याला भेटता येईल अशी आशा व्यक्त करते. थँक्यू सो मच सर. थँक्यू.